रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथा आपली वास्तवाची बैठक कधीही सोडत नाहीत. टोकाचा कल्पनाविलास करतानाही त्यांच्या कथेतील आशय वास्तव पातळीवरही तितकाच सच्चा असतो. त्यांच्या गाजलेल्या कथांपैकी एक म्हणजे द्रष्टा. ती त्यांना स्वतःलाही अत्यंत आवडते. आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची कथा द्रष्टा. एका स्मार्ट, देखण्या, तितक्याच संवेदनशील पोलीस ऑफिसरच्या डायरीतील ही काही पानं आहेत. पण ही डायरी पण काही रोज नाही लिहिलेली. जेव्हा कधीतरी काहीतरी घडतं तेव्हाच त्यांनी ती ही डायरी लिहिलेली आहे. त्यामुळे तसंच आपण वाचणार आहोत. ऐकूया द्रष्टा, रत्नाकर मतकरी. काही माणसं देव का जन्माला घालतो तेच समजत नाही, किंवा ती अशी का जन्मली हेही समजत नाही. त्यांच्या आयुष्याला काहीही अर्थ नसतो. केवळ भुईला भार, बस एवढंच त्यांचं कर्तृत्व. प्राण जात नाही तोवर जगणं हे त्यांचं कार्य. ती जगली काय, मेली काय, कुणालाच त्यांचं काहीही सोयत सुटत नसतं. पंडित नजरेला पडतो तेव्हा नेहमी हे विचार माझ्या मनात येतात. आज ते डायरीत नमूद करून ठेवले एवढंच. पोलीस स्टेशनवरून परत येताना रोज मला पंडित दिसतो. वाड्याच्या अंगणात त्याने मुक्कामच ठेवलेला असतो. काळोख पडून अगदी दिसेनासं होईपर्यंत तो तिथेच असतो. काहीही न करता नुसता बसून असतो. समोर कुठेतरी नजर लावून किंवा एखाद्या वेळेला जमिनीवरच्या मुंग्यांची हालचाल निहाळत तासन तास त्याचा हा चाळा चालतो. एखाद्या झाडाकडे देखील तो प्रहरभर टक लावून पाहत बसू शकतो. हो, खरंच. नाहीतरी त्याला दुसरं काहीच करण्यासारखं नाही. त्याला फारसं काही समजत नाही, बहुधा जन्मताच. तसा तो कुणाला त्रास बीज देत नाही. आपले कार्यक्रम देखील अगदी व्यवस्थित आटोपतो. पण एवढंच, या पलीकडे त्याला बुद्धी वापरता येत नाही, लिहिता वाचता येत नाही. हातापायांच्या काड्या आणि अशक्त प्रकृती. त्यामुळे शारीरिक कामांच्या दृष्टीने, श्रमांच्या दृष्टीनेही त्याचा उपयोग काही नाही. गालाच्या वाट्या आणि शून्यात नजर, हडकुळ्या शरीरावर चढवलेले बिनमापाचे ढगळ कपडे. त्यामुळे सोंग नुसतं बुजगावण्यासारखं दिसतं. उंची आणि हातपाय देखील लांबलचक. अधूनमधून सर्दी पडसं झालं की नाक वाहतं. ते तो उलट्या पंजाने पुसून टाकतो. पण एरवी मुलगा तसा अस्वच्छ नाही. वयाची 18 वर्ष उलटून गेली, पण अजून दाढी नाही की मिशी नाही. आणि नाही आहे ना, तेच बरं आहे. नाहीतर दाढीचे खुंट वाढले की ध्यान अधिकच प्रेक्षणीय दिसेल. एक म्हातारी आई सोडली ना तर त्याला या जगात दुसरं कुणीही नाही. पूर्वीच्या थोड्या पैशांवर आणि 4 घरी निवड टिपणं करून ती दोघांचं कसंबसं चालवते. या वयात पोराचा आधार असायचा तर असलं वेडसर ध्यान तिच्या गळ्यात आलं. नशीब बिचारीचं. काय करणार ना. पंडित सारख्या खुळ्या मुलाविषयी मी आज डायरीत इतकं का बरं लिहून काढलं. खरं तर माझ्यासारख्या तरुण वयाच्या स्मार्ट पोलीस अधिकाऱ्याने डायरीत स्वतःच्या कर्तबगारीविषयी लिहायला हवं. जसं आज आमचे सुप्रिटेंडंट माझ्यावर फार खुश होते. मी जुन्या फाईल्स चाळत असताना ते एकदम बाहेर आले. म्हणाले, शाब्बास, कामात तसा इंटरेस्ट घेतलास ना तर लवकर बढती मिळेल. तुला बुद्धी आहे, विचारशक्ती आहे. अशी माणसं लवकर चमकतात. नाहीतर लिहा लाईनमध्ये काय, केवळ हळहप्पीच फार. बस, आणखीन काय लिहावं. स्वतःविषयी. मी एकटाच असतो. पंडितच्या वरच्याच माडीवरची माझी खोली आहे. आज ना उद्या लग्नाचा विचार आहे, पण त्याआधी एक तरी प्रमोशन मिळायलाच हवं. अजून एखादी मुलगी मनात भरलेली नाही तर तिच्याविषयी डायरीत लिहिलं असतं. या गावंड्या गावात कुठून येणार म्हणा मनात भरण्याजोगी मुलगी.
गावात प्रतिष्ठातांची घरं 4 नाही तर 6, बाकी सगळी खेडवळ वस्ती. एक मात्र खरं की कामावरून येताना पंडित अंगणात दिसला नाही तर चुकल्यासारखं होतं. मुक्या प्राण्याचा देखील लळा लागतो, मग पंडित तर माणूस आहे. बाकी त्याच्यासारख्या खुळ्या मुलाचं नाव पंडित ठेवायचं म्हणजे विनोदच आहे बुवा. दिनांक 10 जुलै. आज एक गंमत झाली. पोलीस स्टेशनवर कोणीतरी पेढे दिले. मी एक खाल्ला आणि 2 खिशातच ठेवले. अंगणात पंडित दिसला आणि पेढ्यांची आठवण झाली. मी ते दोन्ही पेढे त्याच्या हातावर ठेवले. तो एकदम हसला. मला कसंसच झालं. त्याच्या त्या हसण्यात अमाप हर्ष होता आणि विलक्षण भूकही होती. कोणी पाठीवरून हात फिरवल्यावर जनावराची कातडी थरथरते ना, तसं त्याचं ते हसणं होतं. वाटलं आपण आजवर त्याची कधी विचारपूस सुद्धा केली नाही. चुकलंच हे. दोन्ही पेढे मटकावून तो मला म्हणाला, मला पेढे खूप आवडतात. मी मान डोलावली आणि वर गेलो. दिनांक 20 ऑगस्ट. गेला महिनाभर माझी पंडितशी बरीच दोस्ती झाली आहे. मला घरी परतायला उशीर झाला तर तो तक्रार करतो, जशी काही माझी वाटच पाहत असतो. त्याला बऱ्यापैकी बोलता येतं, त्यातलं सगळं सुसंगत नसतं. एकच गोष्ट तो पुन्हा पुन्हा देखील सांगतो, पण म्हणजे तो अगदी साफ वेडा नाही एवढं तरी सिद्ध झालं. त्या पेढ्यांच्या प्रकारानंतर मी त्याला 3-4 वेळेला खाऊ घेऊन आलो. 18-19 वर्षांचा पंडित खाऊ मात्र एखाद्या 3-4 वर्षाच्या मुलाच्या अधाशीपणाने खातो. दिनांक 5 सप्टेंबर. आज एक विलक्षण प्रकार घडला. अंगणात रोजच्याप्रमाणे माझी वाट पाहत पंडित बसला नव्हता. मीही आपल्याच तंद्रीत होतो, त्यामुळे मला विशेष काही वाटलं नाही. खोलीत आलो, दिवा लावला, पाणी प्यायलो. आता युनिफॉर्म उतरवणार इतक्यात कुणाची तरी चाहूल लागली. मी वळून पाहिलं, दारात पंडित उभा होता. मी त्याला आत बोलावलं, तरी तो मुसमुसत दारातच उभा. शेवटी मी त्याच्या हाताला धरून आत आणलं आणि माझ्यासमोर बसवलं. बराच वेळ रडल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. काय झालं पंडित, मी विचारलं. तशी त्याला पुन्हा एक वार हुंदका फुटला आणि तो मुक्तपणे रडू लागला. मी त्याला थोडा वेळ तसंच रडू दिलं. मग रडण्याचं कारण विचारलं. आई 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 आज दुपारी मेली, साप चावून मेली, एवढं सांगून तो पुन्हा रडू लागला. ऐकता क्षणी मला धक्का बसला. दिवस पावसाळ्याचे होते, साप पुरुषांचे होते. साप चावून मरणं ही त्या भागातली मोठी अशक्यप्राय घटना नव्हती. तरीही आपल्या माहितीतलं कोणी मेल्याच्या बातमीवर आपण एकदम विश्वास ठेवू शकत नाही. पण पंडितने मला सारा वृत्तांत सविस्तर सांगितला. आश्चर्य म्हणजे नेहमीचे त्याचं अडखळणं, वाक्यात चुका करणं हे सारं आज पळून गेलं होतं. एखादा अत्यंत समंजस मनुष्य जितकं व्यवस्थित वर्णन करेल ना, तितकं त्याने केलं. मग हे शहाणपण त्याच्यात दुःखात नाही आलं होतं की आणखीन कशाने, कोण जाणे. इंधनासाठी लाकूड फाटा गोळा करायला आज दुपारी त्याची आई रानात गेली होती. सर्पदंश होताच भीतीने अर्धमोली होऊन ती बोंबाबोंब करून पळत सुटली, पण वाटेतच बिचारी बेशुद्ध होऊन पडली. आसपासच्या माणसांनी तिला ओळखून घरी आणलं, पण तोवर ती काळी निळी पडली होती. सगळी मंडळी जमली, आपापल्या परीने उपचार करू लागली. मांत्रिकाला बोलावणं गेलं. विष चोखणाऱ्यालाही निरोप धाडला, पण ते येण्याच्या आतच विष चढलं होतं. सगळी धावपळ फुकट गेली आणि पंडितची आई वारली.
मरताना तिने आपल्या पाठीवरून हात फिरवला हे सांगताना पंडित ढसाढसा रडत होता. पंडितची हकीकत ऐकून मी सुन्न झालो. सारा प्रकार इतका अचानक होता की मला काही सुचेनास झालं. बरं, एवढं सगळं होऊन दुपारी कोणीच मला कळवलं नाही, ही देखील नवलाचीच गोष्ट होती. अगदी अगदी बघवत नव्हतं तिच्याकडे. चेहरा नुसता गडद जांभळा आणि तोंडातून फेस फेस. पंडित भान हरपल्यासारखा बोलत होता. तू शांत हो पंडित, शांत हो. मी त्याच्या पाठीवर थोपटत त्याचं सांत्वन करू लागलो आणि एकाएकी जे झालं त्याने मी जागच्या जागी उडालो. खालून पंडितच्या आईन मारलेल्या हाका लख्ख ऐकू आल्या. पंडित, ए पंडित. क्षणभर माझा कानावर विश्वासच बसला नाही. पण एवढ्यात जिना वाजला आणि त्या पाठोपाठ पंडितची आई दरवाजात येऊन उभी राहिली. पंडित उठला आणि तिच्या पाठोपाठ मुक्काट्याने चालता झाला. मी आ वासून त्या दोघांकडे पाहतच राहिलो. दिनांक 6 सप्टेंबर. काल रात्री मला बराच वेळ झोप आली नाही. पंडितनं सांगितलं ती निव्वळ थाप होती हे उघड झालं. पण पंडितला थाप मारण्याचं काय कारण? आणि ती देखील इतकी अभद्र, इतक्या स्वतःच्या जवळच्या माणसाविषयी. बरं, पंडितसारख्या खुळ्या मुलाला एखादी खोटी गोष्ट रचून सांगता येणं कठीणच आहे. त्यातूनही ती इतकी बेमालूम, तपशीलवार, डोळ्यासमोर दिसत असल्यासारखी. त्याच्यासारख्या डोक्याच्या मुलाला तर राहू देस, परंतु सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या मुलालाही ते कठीण होतं. आणि त्याचे अश्रू, ते हुंदके देऊन रडणं, ते सगळं नाटक होतं. पण असं नाटक करण्याची त्याला गरज काय? त्याला हा सगळा प्रकार दुसरीकडे दिसला म्हणावं तर आईचं नाव घेण्याचं कारण काय? बरं, आज चौकशी केली, पण गावात असं काही घडल्याची बातमीच नाहीये. मग हे कोडं उलगडावं कसं? शेवटी मी त्याला बोलावून घेतलं. खोटं बोलण्याचं कारण विचारलं. मला वाटलं तो नुसताच खुळ्यासारखा हसेल, टाळाटाळ करेल किंवा असं काही बोलल्याचं चक्क नाकबूल करेल. पण नाही, त्याने यातलं काहीच केलं नाही. तो मान खाली घालून गंभीरपणे म्हणाला, मला ते सगळं दिसलं, खरोखरच दिसलं, मला ते सगळं दिसलं. अरे, तुझी आई तर अजून जिवंत आहे. असेल, पण ती काल दुपारी मेली ती दुपारी. साप चावून मेली. या पलीकडे आमची प्रश्नोत्तरं जाईनात. कितीही खोदून खोदून विचारलं तरी तो हेच पुन्हा पुन्हा सांगत राहिला. आई जिवंत असल्याचं तो नाकबूल करीत नव्हता आणि तरीही तिचं मरण प्रत्यक्षात पाहिल्याचा त्याचा दावा होता. त्याच्या मते या दोन्ही गोष्टी खऱ्या होत्या आणि त्यातली विसंगती मला कळत होती. तशी काही ती त्याला जाणवत नव्हती. मी त्याचा नाद सोडून दिला. एवढंच मनात आलं की परमेश्वराने त्याच्यासारखंच मलाही खुळं म्हणून जन्माला घातलं असतं ना, तर या साऱ्याचा अर्थ लावण्याचा वेडा हट्ट माझ्या डोक्याने धरला नसता. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्याच्या आईला विचारलं, काल तुमच्या इथे काही विशेष घडलं का? विशेष म्हणजे आपलं असं काही, कुणाला काही इजा वगैरे? मी तरी आणखीन काय बोलणार हो. नाही बाबा. का बरं? नाही, तसं नाही. पंडित म्हणत होता की मी घुटमळलो. तुम्ही काय त्या खोळ्याच्या नादी लागताय, एवढं म्हणून तिने मला वाटेला लावलं. एकदा वाटलं की पंडितने आपल्याला चक्क बनवलं. तशी मनातून सगळ्या प्रसंगाची गंमत वाटते, पण का कुणाच ठाऊक यामागे काय अर्थ असेल अशी टोचणीही लागून राहिली आहे, एवढं मात्र खरं. दिनांक
15 ऑक्टोबर. आज स्टेशनवरून आलो आणि पलंगावर अंग टाकलं. जरा डुलकी लागली. एवढ्यात कोणीतरी धाड धाड दार ठोठावलं. जाग आली, पण क्षणभर काही समजेच ना. आलो 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 असे म्हणेपर्यंत दरवाजा पुन्हा 4 वेळेला वाजला. मग कोणाच्या पाठीमागे एवढा वाघ लागला होता कुणास ठाऊक. मी दार उघडलं. बाहेर काळोख होता आणि काळोखात पंडित भूतासारखा उभा होता. मी काही म्हणायच्या आधीच तो तडक खोलीत घुसला. कुठून तरी धावत आल्यासारखी त्याला धाप लागली होती. उभ्या उभ्याच मला म्हणाला, साने वकील आहेत ना? साने वकील. हां त्यांनी बायकोला नदीत ढकललं. मी त्याला खाली बसवलं. शांतपणे विचारलं, कुठनं आलास तू? नदीवर गेलो होतो. बापरे, काय भयंकर, किती भयंकर. अशी सुरुवात करून त्याने मला नदीवर पाहिलेला प्रकार सविस्तर सांगितला. सांगताना त्याचा हडकुळा चेहरा भीतीने लांब होत होता. एकाच बल्बच्या अपुऱ्या प्रकाशात गालांवरचे खळगे अधिकच खोल झाले होते. डोळे भयाने तारवटले होते. हाताच्या मुठी वळत होत्या. असहाय्यपणे एकमेकांवर आपटत होत्या. अधूनमधून अंगावर शहारे येत होते. त्याने पाहिलेला प्रकार तसाच अमानुष होता यात शंका नाही. साने वकील बायकोबरोबर सायकलवरून येत होते. वाटेत एका ठिकाणी त्यांनी सायकल थांबवली. इथे एक कडा तुटल्यासारखा झाला होता. खालून नदी बेफामपणे वाहत होती. बायकोला घेऊन साने वकील कड्याशी येऊ लागले. पण मध्येच तिला काय वाटलं कोण जाणे. ती वाटेतच थांबली. ते चल चल असं म्हणाले, तरी ती येईना. शेवटी ते तिला ढकलू लागले. अखेरीस हिसकाहिसकी झाली. त्यांची बायको ओरडू लागली, पण त्या ओरडण्याला साने वकिलांनी काही दाद दिली नाही. ते चल म्हणाले, पण ती येईना. शेवटी ते तिला ढकलू लागले. अखेरीस हिसकाहिसकी झाली. सान्यांची बायको ओरडू लागली, पण त्या आडवाटेला चिटपाखरूही नव्हतं. बिचारीने बराच प्रयत्न केला, पण सान्यांनी शेवटी तिला नदीत ढकललं ते ढकललंच. तिची एक किंकाळी ऐकू आली. वाऱ्यावर पदर फडफडला आणि पुन्हा सगळीकडे शांत झालं. तू काय केलंस मग? मी पंडितला विचारलं. मी काय करणार? मी नुसता बघत होतो. सान्यांनी तुला पाहिलं नाही? नाही म्हणजे मी त्यांना दिसलो नाही. पंडित अत्यंत शहाण्यासारखा विचारलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं देत होता. मला गेल्या महिन्यात त्याने मारलेल्या थापेची आठवण झाली. त्याही वेळेला त्याने असंच नाटक केलं होतं. तेव्हा दुःखाचं, आता भीतीचं, पण अभिनय कौशल्य तेच होतं. तपशीलवार वर्णन करण्याची हातोटी तीच होती. मरणाच्या बातम्या देताना या अर्धवट मुलाच्या अंगात हे शहाणपण येतं कुठून? पण गेल्या वेळच्या अनुभवाने मी शहाणा झालो होतो. त्यामुळे पंडितच्या थापेने मी यावेळेला फसलो नाही. त्याच्या बातमीविषयी फारसं कुतूहलही दाखवलं नाही. येईन पाहून, एवढंच आश्वासन मी त्याला दिलं. पण तेवढ्यानेही त्याला खूप हुशारी वाटली. नक्की या हो पाहून, असं म्हणून तो जायला निघाला. आता तो पुन्हा नेहमीसारखा खुळा बावळा दिसू लागला होता. जरा थांब, मी म्हटलं. तो थांबला. मी कोटाच्या खिशातून एक पुरचुंडी काढली. हे घे पेढे, आवडतात ना तुला? तो नेहमीसारखंच हिरड्या दाखवत हसला. पेढे घेतले आणि तो तिथल्या तिथेच खाऊ लागला. तो गेल्यावर मी उठलो. सहज गावात चक्कर टाकून यावी अशा विचाराने. पंडितच्या बातमीत तथ्य नसणार हे मला माहीतच होतं. तसं नसतं तर मी मरणाची बातमी घेऊन आलेल्या माणसाला पेढे दिले असते का?
आणि त्याने तरी ते हसत हसत खाल्ले असते का? तरीही म्हटलं साने वकिलांकडे एक चक्कर मारून यावी. मुद्दामच मी अंगात युनिफॉर्म चढवला. साने वकिलाची आणि माझी ओळख अगदी अलीकडची, म्हणजे अशी गेल्याच महिन्यात गणपतीला त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हाची. साने काळा कुट्ट आणि धिप्पाड माणूस. आपल्या बायकोला तो फुलासारखा जपतो. ती आहेही नाजूक, गोरी पान, लहान खुरी, जुईच्या फुलासारखी. दोघांमध्ये वयाचं अंतरही बरंच असावं. मी गेलो तेव्हा साने आरामात तंगड्या पसरून पेपर वाचीत बसले होते. मला पाहताच त्यांनी अदबीने उठून माझं आगत स्वागत केलं. मी कशासाठी आलो असेन याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. आलो होतो सहज इकडे. म्हटलं जरा विचारपूस करून यावी. काय वहिनी काय करतायत? मी विचारलं. त्याबरोबर त्यांच्या कपाळाला आठी पडली. आहे, घरात आहे, काम करते. आपल्या बायकोची चौकशी करावी हे सान्यांना बरोबर वाटलं नसावं, पण ते फारसं दिसून न देता त्यांनी घरात साथ दिली. अगं 2 कप चहा आण करून मस्तपैकी. आमच्या गप्पा रंगात आल्या आणि ती चहा घेऊन आली. क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. इतकी सुंदर कोमल तरुणी या केसाळ प्राण्याबरोबर संसार करते हे मला खरंच वाटेना. साने खाकरले. तसं मी भानावर आलो. ते माझ्याकडे पाहत होते. या कल्पनेने मी भांबावलो. काहीतरी उडत उडत बोलून मी त्यांचा निरोप घेतला. दिनांक 16 ऑक्टोबर. एकूण ही एक पंडितची थापच निघाली. दुसऱ्याच्या मरणाच्या बातम्या सांगण्याची ही काय विकृती आहे त्याच्यामध्ये हे सांगणं कठीण आहे. विकृती म्हणावं तर नेमक्या तेवढ्याच वेळेत तो नेहमीपेक्षा कितीतरी अधिक समजदार वाटतो. हे कसं शक्य होत असेल? पण या वेळेला मी गेल्या खेपे इतका विचार केला नाही. एक न उलगडणारं कोडं म्हणून मी ही बाब मनाच्या एका कोपऱ्यात टाकून दिली. बाकीचं मन दुसऱ्याच एका गोष्टीने व्यापलं होतं. काल रात्रीही मला चांगली झोप लागली नाही. ओळखीच्या केमिस्टकडून आणलेल्या झोपेच्या गोळ्यांची बाटली घरात होती म्हणून बरं, पण या निद्रानाशाचं कारण पंडित नव्हता. हातात चहाचे कप घेतलेल्या सानेंच्या बायकोची मूर्ती पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येत होती. इतक्या सुंदर तरुणीचं मरण कल्पनेत देखील आणणाऱ्या पंडितचा मला विलक्षण राग आला. दिनांक 23 ऑक्टोबर. आज दुपारी पंडितची आई वारली. अगदी अचानकपणे, साप चावून. एकूण एक प्रकार पंडितने सांगितल्यासारखाच झाला. इंधन आणण्यासाठी रानात गेली असताना तिला सर्पदंश झाला. उपचार करण्यापूर्वीच ती मेली. मरताना सारं बळ एकवटून तिने पंडितच्या पाठीवर हात ठेवला. जणू त्याच्यामध्येच काय तो तिचा प्राण अडकला होता. पण यावेळेस पंडित बिलकुल रडला नाही. त्याच्या लेखी हे सारं एकदा होऊन गेलं होतं. त्यावेळेस त्याने पोटभर रडून घेतलं होतं. आता रडण्याची गरजच नव्हती. एखादी जुनी आठवण यावी तितक्या त्रयस्थपणाने त्याने सारं दुःख सहन केलं. कोरड्या ठाक डोळ्यांनी. काय असावा हा प्रकार? मी हतबुद्ध झालोय. दिनांक 24 ऑक्टोबर. काल रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही. अचानक पंडितचं कोडं मला उलगडल्यासारखं झालंय. रात्रभर विचार करून मला काही उत्तरं सापडली आहेत. पंडितला आईचा मृत्यू आधीच दिसला होता. त्यावेळेस तो घडलेला नव्हता म्हणून मला तो खोटा वाटला, पण खोटा नव्हता. फक्त तो भविष्यात घडायचा होता. पंडित खोटारडा नाही. पंडित द्रष्टा आहे. एकदम एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. पूर्वी कधीतरी मी डायरीत लिहिलं होतं
की देव पंडितसारखी माणसं का जन्माला घालतो. आपल्याला कळत नसेल, पण या माणसाच्या अस्तित्वाचा हेतू वेगळा असेल का. देवाने या माणसाला सर्वसाधारण बुद्धीसुद्धा दिलेली नाही, पण एक असाधारण शक्ती दिली आहे. ही शक्ती कदाचित त्याची त्याला देखील माहीत असेल नसेल, पण ती त्याच्यात आहे. मरणाचा कानोसा त्याला इतर कुणाच्याही आधी लागतो. बाप रे, हाऊ टेरिबल. हे लिहिता लिहिता एकदम एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. पंडितचं दुसरं भविष्य म्हणजे साने वकिलांनी बायकोला नदीत ढकलून दिलं. ते देखील आज ना उद्या खरं होणार. नाही, असं होऊन चालणार नाही. दिनांक 25 ऑक्टोबर. काल मी डायरी लिहिता लिहिता अर्धी सोडून पंडितकडे धावत गेलो. मी विसरलोच होतो. आईला पोचवल्यानंतर गावातलं कुणीतरी त्याला आपल्या घरी घेऊन गेलंय. मी तसाच परतलो. सारी रात्र मी विलक्षण बेचैनीत घालवली. शेवटी झोपेची एक गोळी घेतली तेव्हा कुठे झोप आली. आज मी निश्चय केला, मी पंडितचं भविष्य खोटं ठरवणार आहे. रोहिणीला मी तसं मरू देणार नाही. रोहिणी, एकदम हे नाव कसं लिहिलं गेलं. तिचं नाव रोहिणी आहे हे मला कसं माहीत झालं. रोहिणी, किती सुंदर नाव आहे ना. रोहिणी. दिनांक 28 ऑक्टोबर. इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात ना, अगदी तसंच झालं. साने वकिलांकडे आम्हा 4 प्रतिष्ठित लोकांना दिवाळीच्या फराळाला बोलवलं होतं. गप्पा रंगल्या होत्या. रोहिणी तांब्यातून मला पाणी देत होती. संधीचा फायदा घेऊन मी तिला हळूच सांगितलं, उद्या दुपारी 3 वाजता घरी भेटा, महत्वाचं काम आहे. तिने हलकेच मान डोलावली. गप्पांच्या ओघात कोणीतरी मला माझा पत्ता विचारला. मी तो मुद्दामच तिला ऐकू जाईल अशा रीतीने समजावून सांगितला. ती गालातल्या गालात हसली. चतुर आहे. उद्या तिला बोलावलं खरं, पण काय सांगणार. तुझा नवरा तुझा खून करणार आहे, सांभाळ असं. आणि याला पुरावा पंडितचं भविष्य. त्या खुळ्याचं. नाही, पंडित खुळा नाही. तो एक फार मोठा, फार वेगळा माणूस आहे. किती दिवसात भेटला नाही. लहान मुलासारखा जवळ आला नाही. त्याला गोड आवडतं. दिवाळीचं गोडधोड कोणी त्याला दिलं असेल का. पण पंडित विषयी मला काहीही वाटत असलं तरी तिला ते मी कसं पटवून देणार. तरीही तिला सावध करायलाच हवं. ते माझं कर्तव्यच आहे, एक पोलीस अधिकारी या नात्याने. दिनांक 30 ऑक्टोबर. काल दुपारी स्टेशनवरून सटकलो आणि घरी गेलो. बरोबर 3 वाजता रोहिणी आली. आज ती इतकी सुंदर दिसत होती. मला वाटतं बाहेरच्या कपड्यात आज मी तिला प्रथमच पाहत होतो. किंवा कदाचित त्या राक्षसाच्या पहाऱ्यातून सुटल्यामुळे तिचा चेहरा अधिक प्रसन्न, अधिक मोकळा दिसत असावा. मला बोलायचं होतं ते सारं राहूनच गेलं. आणि तरीही आम्ही दोघे जवळजवळ तासभर बोलत होतो. ती माडीवरची माझी एकांत खोली, बाहेर शांत पसरलेली दुपार, शरीरातून चढणारी एक मस्त सुस्ती आणि समोर बसलेलं ते सुंदर चित्र, परकेपणामुळे अधिकच हवंसं वाटणारं. मला संयम ठेवणं कठीण जात होतं. आम्ही निरोप घेतला, तो पुन्हा भेटण्याचा वायदा करूनच. दिनांक 7 नोव्हेंबर. गेल्या आठवड्यात आम्ही 3 वेळा भेटलो. प्रत्येक भेट चोरटी होती, पण प्रत्येक भेट
आधीच्या भेटीपेक्षा अधिक सुंदर होते. एक दिवसाआड आम्ही भेटत आहोत आणि तरीही ते अपुरे वाटतंय. त्यामुळे दररोज भेटायला हवं. ते देखील अपुरंच वाटणार. दिवसातून 2 वेळेला, 3 वेळा, दिवसाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षण. दिनांक 20 नोव्हेंबर. सुरुवातीच्या भेटीमध्येच रोहिणी माझ्यापाशी मन मोकळं करून बोलली. सानेसारख्या रुक्ष अहमन्य माणसावर तिचं बिलकुल प्रेम नाही. स्वतःच्याही नकळत ती माझ्यावर प्रेम करू लागली आहे. मी मुंबईला ट्रान्सफर घेण्याचा प्रयत्न करतोय. एकदा का मी या गावापासून दूर गेलो की रोहिणी माझ्याकडे येऊ शकेल. आम्ही घटस्फोटाची रीतसर नोटीस साने वकिलांना पाठवू. तूर्त तरी त्यांना आमचा बिलकुल संशय आलेला नाही. मी निरनिराळ्या निमित्तांनी त्यांच्याकडे जातो. पोलीसचा माणूस म्हणून ते माझ्याशी अदबीने वागतात. मला मान देतात. माणूस तसा शेळपट आहे. कुणाचा खून करण्या इतकं धाडस त्याच्या अंगात असेल असं वाटत नाही. असली माणसं खून करत नाहीत, आत्महत्या करतात. आत्महत्या. दिनांक 22 नोव्हेंबर. साने वकिलांनी आत्महत्या केली. गळ्याभोवती दोरीचा फास लावून घेऊन. ही गर्दी जमली आहे पाहायला, पंडित उत्साहाने सांगत आला. त्याच्या सांगण्याच्या पद्धतीने ती बातमी मला क्षणभर इतकी खरी वाटली की मी जागचा उठलो देखील. मग पुन्हा खाली बसलो. पंडित सांगतो ती बातमी नसते, भविष्यवाणी असते. म्हणजे असं समजायचं. कारण त्याच्या द्रष्टेपणावर आता माझा विश्वास नाही. एकदा एका योगायोगाने त्याचे शब्द खरे ठरले, पण नेहमी तसं होत नाही. हे दुसरं भविष्य. घरात कुणी नव्हतं. एकटे साने वकील होते. पंडित सविस्तर वर्णन करत होता. माझ्या डोळ्यासमोर पुढचं चित्र दिसू लागलं. रोहिणी मुंबईला माझ्याकडे निघून आली आहे. साने वकील संतापाने आणि निराशेने वेडे पिसे झालेत. त्या संतापाच्या भरातच ते गळफास लावून आत्महत्या करतात. पंडितचं हे भविष्य खरं होण्याची शक्यता आहे. आणि मला एकदम आठवलं, साने वकील यावेळेस खरोखरच एकटे असतील. रोहिणी माहेरी गेली आहे. शेजारच्याच गावी तिचं माहेर आहे. लिहून ठेवायला लाज वाटते, पण क्षणभर आशा वाटली की पंडित म्हणतो तशी आत्ताच साने वकिलांनी आत्महत्या केलेली असेल तर. साने वकिलांनी आत्महत्या केलेली असेल. मी उठलो आणि तडक साने वकिलांकडे गेलो. साने काम करत बसले होते. थोड्याफार गप्पा मारून घरी परतलो. रोहिणीचा विषय निघाला होता, पण मी मुद्दामच विशेष इंटरेस्ट दाखवला नाही. दिनांक 25 नोव्हेंबर. परमेश्वरा, अखेरीस ती भयंकर बातमी तू मला ऐकवलीस. आज संध्याकाळची गोष्ट. साने वकील सायकलवरून बोंब ठोकत गावात आले. म्हणे ते रोहिणीला तिच्या माहेरून घेऊन येत असताना नदी किनाऱ्यावर सायकल कलंडली आणि रोहिणी नदीत पडली. ढोंगी माणूस रडत होता, ओरडत होता. सगळे लोक हळहळत होते. मी अवाक्षरही बोललो नाही. मला पोलीस रुटीन म्हणून ॲक्सिडेंटच्या जागी जाऊन यावं लागलं. तो बदमाश मारीत होता. त्या सगळ्या थापा ऐकून घ्याव्या लागल्या. घरी येऊन सुन्न पडलो. झालं हे खरंच वाटत नाहीये. जाऊ द्या, आता नाही माझ्याने पुढे लिहिवत. थांबतो. दिनांक 27 नोव्हेंबर. आज दिवसभर मी ड्युटीवर गेलोच नाही. सिक नोट पाठवली आणि घरी झोपून राहिलो. अचानक जाग आली तर पंडित उभा. काय दचकलो मी. आता तर तो भूतासारखाच दिसत होता. आई गेल्यापासून त्याचे अधिकच हात झालेत. चेहरा राखाडी झालाय.
हातापायांची नुसती हाडच दिसतायत. पाहून मला भडभडून आलं. तू आजपासून माझ्याकडे राहा पंडित, मी त्याला म्हटलं. राहशील? त्याने मान डोलावली. आज काय सांगायला आलायस बाबा? कोणाची बातमी? मी अर्धवट गमतीने आणि अर्धवट दुःखाने म्हटलं. माझीच, तो म्हणाला आणि हिरड्या दाखवत हसला. म्हणजे? मी धसकून विचारलं. आज तू मला पेढे दिलेस, छान होते, मला आवडले. तू पेढे देत होतास आणि मी खात होतो. एवढंच दिसलं ना तुला? हां, मग हरकत नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला. मनातल्या मनात मी खट्टू झालो. कितीतरी दिवस मी पंडितला काहीच गोडधोड आणून दिलं नव्हतं. बिचाऱ्याला भास होत होता मी पेढे दिल्याचा. अचानक रोहिणीच्या आठवणीने एक कळ उठली. तुझं खरं झालं पंडित. त्याने दावा साधला. तो जिंकला, मी म्हणालो. तो मेला, पंडित गळ्याशी हात धरून म्हणाला. गळफास लावून घेतला त्याने. नाही पंडित, मी पंडितला वर्तमान काळात आणण्याचा व्यर्थ प्रयत्न करत म्हटलं. तो जिवंत आहे, पण मी त्याच्या भोवती फास अडकवल्याशिवाय राहणार नाही. दिनांक 28 नोव्हेंबर. अपघाताच्या त्या दिवसापासून साने वकिलांच्या घरावर पोलिसांची सक्त नजर आहे. मीच पोलीस सुप्रिटेंडंटना सांगून तशी व्यवस्था करून घेतली आहे. साने वकिलांना आपल्या पापापासून दूर पळण्याची संधी मिळू नये म्हणून. आज संध्याकाळी मी सान्यांकडे गेलो. खिशात रिव्हॉल्वर होतं. त्याचा उपयोग करण्यासाठी हात शिवशिवत होते, पण महत्प्रयासाने मी मनावर संयम ठेवला होता. साने काळोखात गुडूप बसून राहिले होते. त्यांचं सांत्वन करायला आलेले लोक नुकतेच गेले असावेत. त्यानंतर ते दिवा लावायला देखील उठले नसावेत. मला दारात पाहून ते थोडे दचकले. क्षणभर त्यांनी मला ओळखलं. ते दिवा लावू लागले. दिवा लावू नका, तुमचं तोंड बघण्याची इच्छा नाहीये मला, मी त्यांना जांभलं. मी तुमचं सांत्वन करायला नाही आलेलो साने. मग काय हवंय तुम्हाला? माझ्या स्वराने वरमून साने म्हणाले. मी एवढंच सांगायला आलोय साने, की तुम्हाला वाटतं तसं जग तुमच्या भूलथापांना फसलेलं नाहीये. आणि जग फसलं ना तरी मी फसलो नाही. मला चांगलं कळलंय की तुम्ही रोहिणीचा खून केलाय. काय बोलता काय हे? तो अपघात होता हो, अपघात होता. माझी सायकल. बस हे मला सांगू नका, मीच तुम्हाला सांगतो हा खून कसा झाला ते. तुम्ही सायकल थांबवली, नंतर रोहिणीला कड्याशी नेलं. पहिल्याने तिच्या ते लक्षात आलं नाही, नंतर लक्षात येताच ती सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागली. तुम्ही तिला ढकलत. पुरे कोण होतं तिथे? कोण होतं? कोणी पाहिलंय? कोणी सांगितलं तुम्हाला? एक साक्षीदार होता, पण तुम्हाला दिसणं शक्य नव्हतं. साने आता पुरते घाबरले होते. त्या काळोखात घुमणाऱ्या स्वराने पछाडल्यासारखे झाले होते. मग मी काय करायला हवं होतं? बचावाच्या सुरात ते म्हणाले. तुमचे चोरटे संबंध चालू द्यायला हवे होते. तुम्हाला वाटलं मला संशय आलेला नाही, पण तुम्हाला कल्पना नाही, आतल्या आत मी नुसता जळत होतो. संधीची वाट पाहत होतो. शेळपट माणसा, सूड घ्यायचा तर तू माझ्यावर घ्यायचास, पण तू मला घाबरत होतास म्हणून तू तिला नदीत ढकललंस. पण लक्षात ठेव, तू माझ्यापासून बचावणार नाहीस. उद्या सकाळपर्यंत तू अरेस्ट होशील आणि मग अब्रूची लक्तर लोंबवीत दर दिवशी मरत केव्हा तरी फाशी जाशील. फाशी. त्या काळोखात घुमून परत येणारा माझा आवाज ऐकता
मला वाटू लागलं की आपण कुणातरी दुसऱ्याचेच शब्द ऐकत आहोत. माझ्याऐवजी दुसरंच कोणीतरी ही भडक नाटकी भाषा वापरून कुणातरी असहाय्य माणसाला दमात घेत आहे. चालले आहे हे सगळं एखाद्या भयंकर स्वप्नासारखं खोटं नाटक आहे. मी कोणाच्या तरी नाटकातला पार्ट करतोय आणि दुसरेच कोणीतरी आम्हाला तो करायला लावत आहे. मी आणि साने दोघेही दुसऱ्याच कोणीतरी शिकवलेली वाक्य म्हणत आहोत. एकमेकांना काटशह देत आहोत. दुसरेच कोणीतरी आम्हाला तसं करायला भाग पाडत आहे. मी धाडदिशी दार लावून घेतलं आणि तिथून बाहेर पडलो. दिनांक 29 नोव्हेंबर. आज सकाळी अपेक्षित बातमी आली. साने वकिलांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. काल रात्री आत्महत्या केली होती. ते मेल्याचा मला बिलकुल आनंद झाला नाही. किंबहुना त्यांनी रोहिणीचा खून केला याविषयी द्वेषाची भावना देखील माझ्या मनात आता उरली नव्हती. बिचारे साने वकील. कुणीतरी त्यांच्याकडनं एक जॉब करवून घेतला. त्यांनी केलेला खून अटळ होता आणि त्यांचा मृत्यू तोही अटळ होता. ती दोन्ही मरणं आधीच ठरली होती. इतकंच नाही तर कुणीतरी ती पाहिली होती. आमच्या पंडितनेच. ती 2 आणि आणखीन 1. परमेश्वरा, या माणसाला तू का जन्माला घातलंस ते आता मला नीट कळलं. काहींचं आयुष्य स्वतःचा आकार घेतं, काही दुसऱ्यांच्या आयुष्यांना आकार देतात आणि मरणालाही. पंडित, ही भविष्य तू मला येऊन सांगायचास आणि ही देखील आधीची योजनाच होतीस. रोहिणीचं मरण तू मला सांगितलं नसतंस तर मी त्या उद्देशाने सान्यांकडे गेलोच नसतो. तिची सुटका करायची ठरवलंच नसतं आणि मग सान्यांनी तिचा खूनही केला नसता, आत्महत्याही केली नसती. छे 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 पंडित, हे द्रष्टेपण भयंकर आहे रे. तू दुसऱ्यांची मरणं पाहणार आणि मग ही खरोखरीची ओढवणार. हे फार धोक्याचं आहे पंडित. त्यातून तू हा असा खुळा, कुठेही काहीही बोलणारा. अरे, मी म्हणून तुला समजू शकतो, पण लोक तुझे हाल हाल करतील रे. तुझ्या द्रष्टेपणाचा वाटेल तसा फायदा घेतील. फार हाल करतील तुझे आणि दुसऱ्यांचेही फार हाल करतील. मी माझ्याकडच्या बाटलीतल्या झोपेच्या गोळ्यांची अर्धी बाटली एका कागदावर उपडी केली. खिशातली पुरचुंडी काढली. त्यातल्या पेढ्यांचा एक लगदा केला. त्यात ती पूड मिसळली. पंडितला बोलवलं. एखाद्या पाळीव जनावराप्रमाणे तो जवळ आला. पेढे पाहताच त्याचे डोळे चमकले. हिरड्या दाखवत तो चेहरा भर हसला. घे, हे पेढे घे. त्या लगद्याचा एक एक गोळा करत मी त्याला भरवू लागलो. खा खा, पेढे खा. त्याने माझ्या गुडघ्यावर डोकं टेकलं. एखाद्या जनावरासारखाच तो स्वस्थ डोकं ठेवून खाऊ लागला. माझ्या घशात आवंढा आला. त्याच्या डोक्यावर थोपटत मी त्याला पेढे भरवतच राहिलो. खाता खाता माझ्या मांडीवर डोकं ठेवून तो कधीतरी झोपी गेला. गाढ गाढ झोपी गेला. कथा संपली आहे. रत्नाकर मतकरी यांची द्रष्टा. वाचताना मला सारखं वाटत होतं, माणसाला नेहमीच भविष्यात डोकावून बघायचं कुतूहल असतं. पण असं काही घडलं की वाटतं वर्तमानातच राहावं. तेही क्षणस्थ. आहे तो क्षण भरभरून जगावा. तो थांबणार नाहीये. कोणताच क्षण थांबत नाही. तो लगेच भूतकाळात जाणार आहे, त्याचा भूतकाळ होणार आहे. आणि त्यामुळे भविष्याच्या मोहाने हा आत्ताचा क्षण गमावू नये. हा परोपरीने उपभोगावा. तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा कॉमेंटमध्ये.
ओके.